सर्वांना नमस्कार. तर मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25च्या पोलीस भरतीच्या संदर्भात खूप साऱ्या जिल्ह्यातील खूप साऱ्या मुलांचे प्रश्न होते की जे वेटिंगला आहेत अशा मुलांना असं वाटतं की कुठेतरी आम्हाला आधार मिळेल, कुठेतरी वेटिंग उचलतील, लवकर लवकर उचलतात, गेल्या भरतीला असं झालं तसं झालं, आम्हालाही चान्स भेटणार, मग आम्ही काय करायचं, वाट बघायची की सोडून द्यायची की नवीन पोलीस भरतीची तयारी करायची. सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे. पोलीस भरती वेटिंगच्या बाबतीत काही सर्वसाधारण सूचनांमध्ये काही तरतुदी दिलेल्या आहेत आणि त्याच पद्धतीने काही जी-आर पण आहेत. सो अशा पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरतीच्या संदर्भात जे की सर्व जिल्ह्यांची पोलीस भरती पूर्ण झालेली आहे. सो ह्या पोलीस भरतीतील जे काही सर्व घटक आहेत, जसं की शिपाई असेल, त्याचप्रमाणे चालक असेल, SRPF असेल, बॅट्समन असेल आणि कारागृह असेल म्हणजे प्रिझन असेल. सो अशा पद्धतीनं ह्या भरतीतील जे काही जिल्ह्यातील वेटिंगला असणारी मुलं मुली आहेत पूर्ण महाराष्ट्रातील, त्या मुला-मुलींसाठी सूचना या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देतोय की कोणकोणत्या मुलांनी वाट बघायची, कोणकोणत्या मुलींनी वाट बघायची आणि कोणी वाट बघू नका आणि डायरेक्टली नवीन पोलीस भरतीची तयारी करा. सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे, कारण की गेल्या खूप म्हणजे 19, 21, 22, 23 आणि 24-25च्या पोलीस भरतीला मार्गदर्शन केलेलं आहे. जेवढी काय इन्फॉर्मेशन देतोय तेवढीच्या तेवढी सगळी ॲज इट इज आतापर्यंत तुमच्यापर्यंत ट्रूथ झालेले आहे. सो आपला चॅनल खूप महत्त्वाचा आहे. सुरुवातीला विनंती करतोय की अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपला पहिला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचा आहे. थोडक्यात आत्ताचा विषय असा आहे की जी मुलं यापुढेही वेटिंगला राहतील किंवा आता वेटिंगला आहेत अशा सर्व जिल्ह्यातील मुलामुलींसाठी, सर्व घटकातील मुलामुलींसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न तुमच्याबरोबर उत्तर घेऊन येतोय. सो वेटिंग कधी उचलणार? दुसरा, याच्या दिनांक फिक्स असतात काय? तिसरा प्रश्न होता मागील इतिहास काय? चौथा विषय आहे वेटिंगचे नियम काय? पाचवा विषय मुलांचे तोटे काय? त्याच पद्धतीने ह्याच्यावरती करायचं का हा एक विषय. जास्तीत जास्त कोणाला चान्स मिळेल हे पण तुम्हाला सांगणार आहे आणि कोणी वाट पाहावी आणि कोणी वाट पाहू नये याची सगळी उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करतोय. व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे, लक्षात ठेवा. सो पहिला प्रश्न आहे तो वेटिंग कधी उचलणार हा एक विषय लक्षात ठेवा. सो प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक घटक वाईज ह्या वेटिंगचा विषय असतो. सो याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या काही 5 घटक आहेत त्या 5 घटकांपैकी सगळ्यात जास्त प्रिफरन्स दिला जातो तो म्हणजे शिपाई या घटकाला, म्हणजे कॉन्स्टेबल या घटकाला. सो एखादा मुलगा जर 2 पदावर सिलेक्ट झाला असेल, 3 पदावर सिलेक्ट झाला असेल, तो पहिला ती मुलगी जी असेल ती पहिला कॉन्स्टेबल घेते आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी असतात, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं आता सगळ्या जिल्ह्यातील पहिली लिस्ट लागलेली आहे, अजून दुसरी लिस्ट लागायची आहे. सो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, मेडिकल असेल आणि फायनल निकाल असेल आणि मग ट्रेनिंग असेल. अशा पद्धतीनं पुढे मागे ह्या जिल्ह्यातील प्रत्येक घटकाची अवस्था आत्ताच्या घडीला असली तरी सुद्धा लक्षात ठेवायचं कोणती पोस्ट सगळ्यात महत्वाची आहे, तर कॉन्स्टेबल ही सगळ्यात महत्वाची आहे. सो कॉन्स्टेबल मिळाल्यानंतर कोणीही ही जागा सोडत नाही, लक्षात ठेवायचं. उरला प्रश्न, मग सर कोणकोणती मुलं सोडू शकतात, तर ज्या मुलींचा 2-2 पोस्टला सिलेक्शन झालंय, 3-3 पोस्टला सिलेक्शन झालंय, सो अशी जी काही मुलं मुली असतील ती मुलं पहिली जागा घेतील आणि उरलेल्या जागा ह्या नंतर ऍड होतात, लक्षात ठेवायचं. असं नाही की लगेच 2 दिवसामध्ये वेटिंगला नाव येते आणि लगेच उचलले जातात. वेटिंग हे असं वाटते मुलांना की जागा वाढल्यानंतरच उचलतात असं वगैरे. सो पहिली गोष्ट आहे की मुंबईच्या घटकासारखं 1062 जागा ऑन दी स्पॉट वाढल्यात, त्यामुळे अजून सुद्धा काही मुलांना वाटतंय मुंबईच्या की अजून जागा वाढतील आणि वेटिंग उचललं जाणार आहे. एक गोष्ट सरळ सांगतोय, यावेळी जागा वाढ होणार नाहीये. त्यामुळे कोण काय तर सांगतंय म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही तुमचं वेळ पुढच्या भरतीची गमावताय, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं फक्त एक लक्षात ठेवायचं की जे मुलं मुली 2-2, 3-3 पोस्टला सिलेक्शन झाल्यात किंवा महाराष्ट्र पोलीस भरती सोडून अदर जे काही वर्ग 3 आणि वर्ग 2च्या पोस्ट आहेत ज्या पोलीस भरतीच्या पेक्षा वेगळ्या आहेत आणि जिथं पेमेंट स्केल, पे स्केल जास्त आहे, अशा जर काही सिलेक्शन झालेले असतील तर तिथं सुद्धा मुलं सोडून जातात. त्यातल्या त्यात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधून जवळजवळ 1% मुलं बाहेर पडतील, नाहीतर नाही. आणि त्याच पद्धतीनं मेडिकल हे लय हार्ड नसतंय, त्यामुळे कुणाला जास्त करून डिस्क्वालिफाय करत नाहीत, लक्षात ठेवा. सो अजिबात वेळ घालवायची नाही, लक्षात ठेवायचं. सो वेटिंग कधी उचलणार हा पहिला प्रश्न. वेटिंग हे ज्यावेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतात त्यानंतर गैरहजर असणारी मुलं वगैरे, मला वाटतंय वेटिंगला ही खूप वेळ देण्याची वेळ आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे वेटिंग ही जी गोष्ट आहे ती लगेच उचलली जात नाही, लक्षात ठेवा. म्हणजे आज डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेत तर एखादा मुलगा आज आला नाही तर त्याला परत मुभा दिली जाते की एक शेवटची संधी म्हणून, आणि तो त्यावेळी झाला तर परत त्या मुलग्याला घेतलं जातं. सो अशा पद्धतीनं वेटिंग जी आहे ती पहिली लिस्ट लागायला कमीत कमी 1-1.5-2 महिना असा अवधी हा लागतोय, लक्षात ठेवायचं. काही मुलं ट्रेनिंगला जातात पण वेटिंग उचललं जात नाही, अशा अवस्था सुद्धा झालेल्या, लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट, याचे दिनांक काय फिक्स असतात का,
तर याच्या दिनांक काही फिक्स नसतात, लक्षात ठेवायचं. प्रत्येक जिल्ह्यावाईज, प्रत्येक घटक वाईज ह्याच्या दिनांक जे असतात ते संबंधित जिल्ह्याचे जे काही भरती प्रमुख असतील त्यांच्यावर डिपेंडिंग असते बाबा की कधी घ्यायचं कधी नाही, किंवा एखादं सेंटर फुल झालं असेल तर दुसरं सेंटर भरायला, स्ट्रेंथ मॅनेज करायला प्रत्येक जिल्ह्यातील जेवढे काही संख्या असतील ती किती किती आहे बघून मगच त्याला परमिशन देतात. असं नाही की बाबा एका जिल्ह्याची एक 10 मुलं राहतात आणि पटकन घेतल्यात आणि पटकन पाठवल्यात, असं आधीमध्ये 5-10 जे काही कॉन्स्टेबल असेल अशांना पाठवलं जात नाही, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं याचे दिनांक फिक्स नसतात. तिसरी गोष्ट, मागील भरतीचा इतिहास. आता मागील भरतीचा इतिहास अशा पद्धतीनं आहे पोलीस भरतीच्या संदर्भात, तो म्हणजे सगळ्यात महत्वाचं की भरती संपून जवळजवळ 2-2 वर्षांनी लिस्ट लागलेली आहे. भरती संपून 2-2 वर्षांनी लिस्ट लागलेली वेटिंगची. सो असं काय नाही की बाबा की काय होणार आणि काय नाही. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांचे तोटे काय, करायचं काय, या सगळ्या गोष्टी आहेत पुढं. सो 2 वर्षानंतर जर लिस्ट लागत असेल तर विचार करा वेटिंगचा विषय काय असतो. सो 2 वर्ष तुम्ही जर भरती करायचीच नाही म्हटलं आणि त्या भरतीच्या म्हणजे पाठिंबाच्या भरतीच्या वेटिंगची लिस्ट लागलीच नाही आणि मग तुमचं नुकसान होणार. सो अशा पद्धतीनं समोरची जी भरती आहे त्याच्यावरती फोकस करायलाच पाहिजे. सो अशा पद्धतीनं 2016-17च्या भरतीला 2019-20ला सुद्धा बोललेलं होतं. ह्या पाठिंबाच्या काही घटना या समोर आहेत, लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्वाचा विषय की ह्याचं दिनांक काही फिक्स नसतात. ह्या जे आहेत वेटिंग त्या 2-2, 1.5-1.5 वर्ष पुढे चालतात. याचा नियम असं सांगतोय, पुढचाच विषय आहे की वेटिंगचा नियम काय, तर कमीत कमी पुढची पोलीस भरतीपर्यंत वेटिंग, पुढची पोलीस भरती जी आहे ती वेटिंग चालते, म्हणजे भरती पडूपर्यंत वेटिंग चालते. अदरवाईज जे काही हे आहे कालमर्यादा ते सुद्धा वरून ह्या वाढवलेल्या आहेत. सो असं काही नाही की बाबा 1 वर्षापर्यंतच वेटिंगची लिस्ट असते, कार्यकाळ असतो किंवा वेटिंग पिरियड असतो, असं काही नाहीये. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. पण 2 वर्ष जर आपण आळसात बसलो तर आपली समोरची भरती निघून जाईल. आणि वेटिंगच्या बाबतीत किती मुलं उचलतात हा एक विषय आहे. जी मुलं 1-2 मार्कांनी वेटिंगला आहेत, फक्त सांगतोय जिथं मोठमोठ्या जागा आहेत 1-2 मार्कांनी वेटिंगला आहेत, अशा मुलांना संधी भेटेल. 3, 4, 5, 6 वाले विषय सोडून द्या. डायरेक्टली सांगतोय, थोडा राग आला तर चालेल, पण तुम्ही समोरच्या भरतीवरती फोकस करायला जावा. कारण की पाठिंबाचा इतिहास पण असा आहे. पाठिंबाच्या भरतीला पण आपण मार्गदर्शन केलेलं होतं. त्यावेळी सांगितलेलं होतं की जी मुलं 2-3 मार्कांपेक्षा 2 मार्कांपेक्षा जास्त आहेत अशी जी मुलं मुली आहेत त्यांनी नवीन पोलीस भरतीची तयारी करा. ती मुलं यावेळी वर्धित आहेत. आणि पाठीमागे जी मुलं वाट बघत होती ती मुलं अजून पाठीमागच पडलेल्या, लक्षात ठेवायचं. अजून सुद्धा सिलेक्शन झालेलं नाहीये. सो अशा पद्धतीनं स्वतःचं नुकसान करून घेऊ नका, एवढंच सांगायचं आहे. सो करायचं काय याच्यावरती एक विषय आहे. तर लक्षात ठेवा, पाठीमागं जे असेल वेटिंग उचलेल त्याही उचलतील, पण समोरच्या ज्या संधी आहेत जसं की फॉरेस्ट असेल, दारूबंदी पोलीस असेल, आताची येणारी नवीन आगामी जी काही पोलीस भरती आहे ती असेल, सो त्याच्यावरती तुम्हाला फोकस करायला पाहिजे, लक्षात ठेवायचं. जास्त जास्त कुणाला चान्स मिळतोय तर कमीत कमी 1 ते 2 मार्कांनी वेटिंगला आहेत अशाच मुलींना संधी भेटते. आणि खाली जे आहेत छोटे छोटे जिल्हे तिथं तर 1 नंबरला 2 नंबरला वेटिंग असलेले यांच्याकडेच पॉसिबिलिटी आहेत. अदरवाईज जास्त करून पॉसिबिलिटी नाहीत, लक्षात ठेवायचं. तर कुणी वाट पाहावी कुणी वाट पाहू नये हे पण मग सांगितलं की 2 मार्कांपर्यंतची जी मुलं असतील किंवा 1-2 नंबरला वेटिंगला असतील अशाच मुलांनी वाट बघा. बाकीच्यांनी विषय सोडून द्या आणि पुढच्या पोलीस भरतीची तयारी करा. वेटिंग म्हणजे तुम्ही हारलेले नाहीयेत माझ्या शब्दांमध्ये, कारण की 132 मार्क घेऊन जर वयानुसार 1 नंबरला वेटिंगला असेल तर हार कसले, लक्षात ठेवायचं. सो लक्षात ठेवा, 1 मार्क जास्त घेण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे. तो दिवस समोर येणाऱ्या भरतीवरती डिपेंडिंग आहे. सो वेळ न घालवता, वेटिंगची वाट न बघता तुम्ही समोरची जी भरती आहे त्याच्यावरती फोकस करा. त्याच्यासाठी मग लेखीतून 1 मार्क कसा प्लस करायचा आणि फिजिकलमधनं 1 मार्क कसा प्लस करायचा हे सगळं तुमच्या हातात आहे, लक्षात ठेवायचं. आणि तुम्हाला सगळं माहीत झालेलं असतं, कारण की 150 पैकी 132 म्हणजे नॉट जोक, लक्षात ठेवायचं. एवढं मार्क सुद्धा घेणं एवढं सोपं नाही पोलीस भरतीसाठी, लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाचा विषय होता की वेटिंग कधी उचललं जातंय, त्याचा नियम काय, रेग्युलेशन्स काय, किंवा कशा पद्धतीनं असणार, पाठिंबाच्या पोलीस भरतीचा इतिहास काय. आणि थोडक्यात जी मुलं आता जे आळसात बसलेली आहेत त्यांना अजूनही सांगतोय की वेळ न घालवता नवीन पोलीस भरतीचं तयारी आतापासून सुरुवात करा. ज्यावेळी वेटिंग लागेल त्या दिवशी तुमचं नाव लागलं तर चांगलंच आहे, पण जर नाही लागलं तर तुम्ही 50% पुढे असाल, 70% पुढे असाल आणि तुमचं यश तुमच्या जवळ यायला गेलेलं असणार आहे. सो अशा पद्धतीनं महाराष्ट्राची पोलीस भरती तयार करणाऱ्या मुलांसाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे की जी मुले 1-2 मार्क, 3 मार्क, 4 मार्क किंवा जे काय असेल त्यांना हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. काही जण सांगतात की खूप मोठी संधी असणार आहे, वाढणार आहेत, जागा वाढतील. हे अजिबात असलं काय होणार नाही, लक्षात ठेवायचं. कारण जेवढ्या जागा असतील तेवढ्या जागाच भरून घेतल्या जातात. अदरवाईज असं नाही की बाबा भरती प्रमुखाला सुद्धा संधी दिलेली नाही आहे बाबा की 10 जागा वाढव आणि भरती करून घे. कारण की प्रत्येक जागेचा अहवाल हा पहिला वित्त विभागाला गेलेला असतो आणि वित्त विभागाकडून परमिशन भेटलेली असते आणि तरच भरती पडते, नाहीतर नाही भरती पडत, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं ह्या गोष्टी आहेत. सो अतिशय महत्त्व तुमच्यापर्यंत पाठलेलं आहे विषय. सो महाराष्ट्र पोलीस भरती तयार करत असाल आणि तुम्ही जर वेटिंगला राहत असाल तर तुमच्यासाठी एक संधी आहे आपल्याकडे, किंवा नवीन पोलीस भरती तयार करत असाल तर वेटिंगला तेवढं राहू नका. वेटिंग म्हणजे व्हेंटिलेटर
ऑक्सिजनवरती तुम्हाला राहावं लागेल याच्यामध्ये, अशी अवस्था असते. एक वेळ बाहेर पडलेलं बरं, 100% तयारी नवीन पोलीस भरती करता येईल. पण जे वेटिंगला आहेत त्यांची अवस्था खूप बेकार असते, वाईट असते, कारण ते आता जे आहेत त्यांनाच फक्त माहीत आहे, बाकी कुणाला माहीत नाही. सो तुमच्यासाठी आपण महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी 15,000 प्लस प्रश्नसंच असलेली पीडीएफ घेऊन आलेलो आहोत. याच्यामध्ये आपण सगळेच्या सगळे विषय कव्हर केलेले आहेत. सगळ्या भरतीसाठी, सगळ्या जिल्ह्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे. याच्यामध्ये सगळेचे सगळे विषय, जसं मगापासून म्हटलो की मराठी ग्रामर असेल, मॅथ्स रिजनिंग असेल, GK GS असेल, तांत्रिक प्रश्न असेल, पोलीस प्रशासन असेल, त्याच पद्धतीनं जिल्हा स्पेशल असेल किंवा जे काय असेल ते सगळं त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेलं आहे. 1984 पासून ते 2024-25 पर्यंतचे जे काय अतिसंभाव्य प्रश्न असतील किंवा प्रश्न आलेले आहेत वर्ग 2 वर्ग 3 साठी प्रत्येक विषयानुसार त्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि अतिसंभाव्य प्रश्नसंच सुद्धा त्याच्यामध्ये आपण दिलेला आहे. सो एवढं सगळं त्याच्यामध्ये आहे. जवळजवळ 2100 प्लस पानांचा प्रश्नसंच आहे. नवीन पोलीस भरती तयारी असू दे किंवा आताचे जे काही भेटेल त्यांच्यासाठी सुद्धा सांगतोय. ह्या पीडीएफ सोबत तुम्हाला जवळजवळ 99 रुपयाची डायट प्लॅन पीडीएफ सुद्धा आपण मोफत देतोय. सो अशा पद्धतीनं सगळ्यात महत्त्वाची ही पीडीएफ जी आहे महाराष्ट्रभर फेमस झालेली आहे. ती सुद्धा तुम्हाला हवे असेल तर लक्षात ठेवा, 799 रुपयाची पीडीएफ तुम्हाला आज मिळते 399 रुपयाला. फक्त आणि फक्त 399 रुपयाला तुम्हाला घर बसल्या तुमच्या व्हॉट्सअपवरती पीडीएफ भेटून जाणार आहे 5 मिनिटाच्या वेळामध्ये. तर ह्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे, 15,000 पीडीएफ असं म्हणून तुम्हाला 5 मिनिटांमध्ये तुम्हाला पीडीएफ भेटून जाणार आहे. वन टाइमच आहे, तुम्ही कितीही झेरॉक्स मारू शकताय, कितीही वेळ वाचू शकताय, डिलीट वगैरे होणार नाही. आणि जर डिलीट झाली तरी तुम्हाला तुमचा पेमेंट स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर परत एकदा तुम्ही पुढच्या 2, 3, 4 वर्षांसुद्धा घेऊ शकताय. पण अट अशी आहे की तो त्यावेळेचा पेमेंट स्क्रीनशॉट तुम्हाला पाठवावा लागेल. सो अशा पद्धतीनं सगळ्यात महत्त्वाची सूचना तुमच्यापर्यंत पोहोच केलेली आहे. वेटिंगवरती असाल तर सांगतोय त्या गोष्टी ऐका. पाठीमागच्या 2 भरतीला ज्या मुलांनी ऐकली ती मुलं आज वर्दीमध्ये आहेत, लक्षात ठेवा, आज ट्रेनिंगला आहेत. सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या पोलीस भरतीसाठी शुभेच्छा देतोय. मी तर थांबतोय तोपर्यंत. धन्यवाद.